सौंदर्य, कला, त्याग, प्रेम आणि संघर्ष याची कथा म्हणजे फुलवंती. प्राजक्ता आणि गश्मीचा फुलवंती सिनेमा रिलीज झाला आहे. जाणून घेऊया कसा आहे सिनेमा. फुलवंती पेशवाईच्या अलौकिक काळातील एक स्वाभिमानी मराठी नर्तिकेची अर्थात फुलवंतीची ही कहाणी. चित्रपटाच्या कथानकाला सुरुवात होते ती दिल्लीच्या मुघल दरबारामध्ये फुलवंतीच्या नृत्याविष्काराने. तिच्या नृत्यावर बेहद खुश होऊन बादशाह तिला किताब बहाल करतो आणि तो करताना तिला अट घालतो. स्वाभिमानी आणि अहंकारी स्वभावाच्या फुलवंतीला बादशहाच्या या अटी मान्य नसतात. ती बादशहाला एक कलाकार आहे आणि कलेला कोणतेही बंधन नसतं अशी खंबीरपणे सुनावते. कारण फुलवंतीच्या नाचगाण्याची स्तुती अख्ख्या हिंदुस्थानामध्ये होत असते. अनेक राजे राजवाडे आणि सरकार सावकार तिच्या कलेवर खुश असतात, परंतु तिला कोणाची गुलामी मान्य नसते. अशातच एके दिवशी पुण्यातील सावकार गोपालकृष्ण बाखरे प्रसादोक यांच्या घरी लग्न कार्य असतं. त्यामध्ये फुलवंतीचं नाचगाणं व्हावं असं त्यांना वाटत असतं. त्या बाबतीतील निमंत्रण ते फुलवंतीला देण्यासाठी जातात. सुरुवातीला ती याकरता नकार देते, परंतु पुण्याचं नाव ऐकताच ती होकार दर्शवते. पुण्यातील शनिवारवाड्यामध्ये आपलं नाचगाणं व्हावं अशी ती गोपालकृष्ण बाखरे यांना अट घालते. कारण शनिवारवाड्यामध्ये मस्तानीने वास्तव्य केलेलं असतं. तिच्या चरणाची धूळ आपल्या कपाळी लागली तर आपल्या कलेचं सार्थक होईल असं तिला वाटतं. मग ठरल्याप्रमाणे फुलवंती आपल्या ताफ्यासह पुण्यात पोहोचते. पुण्यातील शनिवारवाड्यामध्ये तिचा होणारा नृत्याविष्कार, त्याचवेळी तिच्या कलेचा झालेला अपमान, या अपमानाचा तिने सवाई माधवराव पेशव्यांकडे मागितलेला न्याय, त्यातून पंडित व्यंकट नरसिंह शास्त्री आणि तिच्यामध्ये झालेला संघर्ष, एकूणच सौंदर्य, नृत्य, कला, विद्वत्ता, प्रेम, त्याग, अहंकार आणि स्वाभिमान अशा अंगाने ही कथा हळूहळू उलगडत व फुलत जाते. आरसपाणी सौंदर्य असलेली, त्याचबरोबर नृत्यामध्ये पारंगत असलेली, किंबहुना नसानसामध्ये नृत्याविष्कार ठासून भरलेली एक नर्तकी आणि प्रकाश पंडित अत्यंत विद्वान, पेशव्याच्या दरबारातील जणू काही बृहस्पतीच असे महापंडित व्यंकट शास्त्री यांच्यातील संघर्षाची कहाणी. फुलवंती चित्रपटाचा रिव्ह्यू. पेशवे काळातील एका लग्नाच्या बोलणीतील दृश्याने चित्रपटाची सुरुवात होते. वर पक्षाला हुंड्यामध्ये काहीही नकोय, पण अखंड हिंदुस्थानात गाजत असलेल्या फुलवंतीचा कलाविष्कार आपल्याला इथे व्हावा अशी त्यांची इच्छा असते. मग शोध सुरू होतो फुलवंतीचा. अगदी दिल्लीच्या दरबारालाही वाट पाहायला लावणारी फुलवंती आपला नृत्याविष्कार इतक्या कलात्मकतेने सादर करते की बघणाऱ्यांच्या डोळ्याच्या पापण्याही लवत नाहीत. पूर्ण हिंदुस्थानामध्ये ती एकमेव अशी नृत्यांगना आहे, तिला कुणाचीच तोड नाही. अखेरीस पुण्याचं नाव ऐकल्यावर ती पेशव्यांच्या पुण्यामध्ये यायला तयार होते. अर्थात ज्या मस्तानीच्या पायाची धूळ शनिवारवाड्याला लागली आहे तिथेच तिला देखील आपलं नृत्य सादर करायचं असतं. इथून कथेची सुरुवात होते. फुलवंती पुण्यामध्ये पोहोचते. पोहोचण्यापूर्वी तिची पेशवे दरबारातील प्रकाश पंडित आणि धर्मशास्त्राचे सखोल ज्ञान असणारे व्यंकटधारी नरसिंह शास्त्री यांच्याशी गाठ पडते. कदाचित पहिल्याच दृष्टीत ती नकळतपणे त्यांच्याकडे आकर्षित देखील होते. शनिवारवाड्यामध्ये नृत्य सादर करत असताना शास्त्रींकडून फुलवंतीचा अपमान केला जातो आणि सुरू होतो श्रेष्ठत्वाचा आणि अहंकाराचा खेळ. एका बाजूला धर्मशास्त्राचे महापंडित, तर दुसऱ्या बाजूला जिला कोणीही हरवू शकत नाही, जिच्या कलेमध्ये उणीवही काढू शकत नाही अशी फुलवंती. दोघेही एकमेकांचं आव्हान स्वीकारतात. दोघांपैकी कोण श्रेष्ठ या प्रश्नाचं उत्तर चित्रपटाच्या उत्तरार्धामध्ये सापडतं. बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट महाराष्ट्राच्या इतिहासाला धरून रचलेली ही एक कथा आहे. प्रेम, त्याग, अहंकार, गर्व अशा विविध भावनांचं चित्रण या कथेतून समोर येतं आणि अंतिमतः एक विलक्षण कहाणी अनुभवल्याची भावना रसिकांना मिळते. हेच या चित्रपटाचं यश आहे. स्नेहल तरडे यांचा दिग्दर्शनाचा हा पहिला अनुभव यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे. एकंदर काय, चित्रपट पाहताना दिग्दर्शक नवखा आहे असं कुठेही भासत नाही. अनेक मराठी चित्रपटांमध्ये कमी असलेला भव्यदिव्यपणा या चित्रपटात ठासून भरलेला दिसतोय. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कृत्रिमता जाणवत नाही. प्राजक्ता माळीचं काम तर उत्कृष्टच. या चित्रपटामध्ये तिने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की ती मराठीतील सर्वश्रेष्ठ नृत्यांगना आहे. बऱ्याचदा असं देखील जाणवलं की फुलवंतीची भूमिका तिच्यासाठीच लिहिली गेली असावी. अर्थात तिला फुलवंती अगदी अचूक समजल्याचं दिसतंय. शीर्षक गीत फुलवंती आणि मदर मंजिरी या दोन्ही गाण्यांमध्ये तिने जीव ओतून कला सादर केल्याचं दिसतं. कदाचित तिचा आजवरचा हा सर्वोत्तम चित्रपट असावा. तिच्या व्यतिरिक्त गश्मीर महाजनी, वैभव मांगले, ऋषिकेश जोशी, चिन्मयी सुमित या सर्वांचीच कामे उत्कृष्ट झालेली आहेत. खरं सांगायचं तर दिग्दर्शिका स्नेहल तरडे यांनी लक्ष्मीबाईंची भूमिका दुसरी कोणाला तरी द्यायला हवी होती. कारण त्यांच्या भूमिकेमध्ये नैसर्गिकपणा जरा कमी जाणवतो. शिवाय पेशव्यांच्या भूमिकेत क्षितिज दाते फारसा उठून दिसत नाही.
कथा अतिशय सूत्रबद्धतेने पडद्यावर साकारलेली दिसते. यावर्षीच्या चित्रपटांपैकी एक उत्तम चित्रपट असं फुलवंतीला म्हणता येईल. चित्रपटातील तीनही गाणी लक्षात राहतात आणि गुणगुणावीशी वाटतात. नृत्य दिग्दर्शकाची कमाल पडद्यावर पाहायला मजा येते. हास्य जत्रेतले 6 पुणेकर पडद्यावर गंभीर भूमिकेत असले तरी त्यांना पाहिल्यावर चेहऱ्यावर नकळत स्मित हास्य उमटतं. हा चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने बनवलेला आहे. प्राजक्ताचं निर्मिती म्हणून चित्रपटातलं पहिलं पाऊल. अभिनेत्री स्नेहल तरडेचं दिग्दर्शिका म्हणून चित्रपटात होणारं पदार्पण पाहता या चित्रपटाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. प्राजक्ता व स्नेहलने सकस कलाकृती देण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर हा ऐतिहासिक चित्रपट आहे आणि अशा विषयावर चित्रपट बनवणं महाकठीण काम असतं. अशा कथेवर पटकथा बांधताना प्रेक्षकांना खिळून ठेवण्यासाठी काही अंशी सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावी लागते. ही घेत असताना आपल्या इतिहासाला कुठेही गालबोट लागणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. दिग्दर्शिका स्नेहल तरडे आपल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये हे अवघड आव्हान उत्तमरित्या पेललेलं आहे. कलाकारांची मोठी फौज घेऊन कुणावरही अन्याय होणार नाही याची तिने पुरेपूर काळजी घेतलेली दिसते. प्राजक्ता माळी फुलवंती, गश्मीर महाजनी व्यंकटध्वरी, नरसिंह शास्त्री, स्नेहल तरडे लक्ष्मी, ऋषिकेश जोशी पंत चिटणीस, वैभव मांगले मार्तंड भैरवाचार्य, प्रसाद ओक बाखरे सावकार नाईक, क्षितिज दाते सवाई माधवराव, दीप्ती लेले पेशवीनबाई, सुनील अभ्यंकर नाना फडणवीस, स्मिता मालपेकर राधाक्का, चिन्मयी सुमित मीनाक्षी देवी, विठोबा जयवंत वाडकर आदी कलाकारांनी छान काम केलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने अभिनय आणि नृत्याने आपली छाप छान उमटवलेली आहे. चित्रपटामध्ये काही त्रुटी असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष केलं बरं, कारण हा चित्रपट भव्य आणि दिव्य असा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सौंदर्याची नजाकत आणि नृत्याविष्काराने भरलेला हा चित्रपट आहे. एकंदरीत पहिल्या दृश्यापासून चित्रपट खिळवून ठेवतो. कदाचित एकापेक्षा अधिक वेळा देखील आपण तो निश्चितच पाहू शकतो. असा उत्तम चित्रपट नक्कीच चुकू नका मंडळी.